मतदान प्रक्रियेच्या दरम्यान एमएससी निवडणूक पुन्हा स्थगित। मतदान प्रक्रियेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। वाढत्या महागाईमुळे मुंबईकर त्रस्त। युजर फीच्या नावाखाली घनकचरा कर लावण्याचा प्रयत्न सुरू। मुंबईकरांवर घनकचरा कर लावू नये, आदित्य ठाकरेंची भूषण गगराणी यांच्याकडे निवेदन देत मागणी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या संरक्षणापासून वंचित। तालुका कृषी कार्यालयाला पडला विसर, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांची शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये धडक। मराठवाडा विदर्भासह राज्यात अवकाळीचा तडाखा। अवकाळी पावसाने 20 पडून 5 जणांचा मृत्यू, तर वैजापूर आणि कन्नड तालुक्यात गारपीट। राज्यात 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज। आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर। 21 ते 24 एप्रिलच्या दरम्यान मुंबईत होणार महोत्सव। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामनवमी उत्सवाची लगबग। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। 7 ते 9 एप्रिल कालावधीमध्ये पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि परिसरात नारळ विक्री आणि नारळ फोडण्यास बंदी। एकादशीला पंढरपुरात गर्दी होत असल्यानं निर्णय। खासगी संस्थेच्या वतीने नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद। अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार, पालिका प्रशासनाची माहिती। कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय। केकेआरने 80 धावांनी मिळवला सर्वात मोठा विजय, तर हैदराबादचा आयपीएल मधील हा सर्वात मोठा पराभव। उष्णतेशी लढा विषयावर लातूरमध्ये राज्यातील पहिलीच कार्यशाळा। वाढत्या उष्णतेवर नियंत्रणासाठी राबवले जाणार अमृतधारा अभियान। महाराष्ट्रातील पहिला बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीमध्ये। मठाचं लोकार्पण 14 एप्रिल रोजी पंडित श्री धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते होणार। तसंच 5 ते 11 एप्रिलच्या दरम्यान भागवत कथा सप्ताहाचं देखील आयोजन। साताऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण कार्यालयामध्ये विजेचा दुरुपयोग। कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नसताना पंखे वेगाने चालू। नागरिकांकडून चौकशी आणि कारवाईची मागणी। साताऱ्यात वटवाघुळांच्या प्रमाणात वाढ। नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण, तर वटवाघुळांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। मुंबईतील कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश, तर आगीच्या घटनेने आणि धुरामुळे मॉलमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ। अग्निशमन दलाकडून तब्बल 150 जणांची सुखरूपपणे सुटका। उल्हासनगरमध्ये शांतीनगर परिसरात एका गादीच्या दुकानाला आग। आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। रत्नागिरीमधील खानू गावामध्ये भरवस्तीत असलेल्या घराबाहेरील बसलेल्या 3 श्वानांवर बिबट्याचा हल्ला। 2 श्वान जखमी। बिबट्याच्या हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील नरभक्षक वाघाला पकडण्यात वन विभागाला यश। वाघानं शेतकऱ्यावर केला होता हल्ला। नंदुरबारमधील जलतरण तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू। जलतरण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मालेगावात शिद्दीतील विहिरीमध्ये आढळला शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह। सटाणा अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।